देशातील कोरोना स्थिती नियंत्रणात आली असल्यामुळे कोरोना काळात ठप्प असलेल्या सर्व सेवा पूर्ववत सुरू केल्या जात आहेत। आता रेल्वे विभागाने देखील सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतलाय। या अंतर्गत मध्य रेल्वे नागपूर विभागाअंतर्गत जाणाऱ्या आणि गोंदिया रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या नियमित करण्यात आलेल्या आहेत। यामुळे तब्बल 1 वर्ष 7 महिन्यांनंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय। गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक रेल्वे गाड्या विशेष एक्सप्रेस चालवण्यात येत होत्या। परिणामी प्रवाशांना प्रवास करताना अतिरिक्त भाडे द्यावे लागत होतं। यात प्रवाशांचे आर्थिक नुकसानही होत होतं। मात्र आता 15 नोव्हेंबर पासून या गाड्यांवरून विशेष हे लेबल काढण्यात आलेलं आहे। विशेष गाड्या नियमित केल्यामुळे रेल्वे भाड्यात दिलासा मिळणार आहे। गोंदिया रेल्वे स्थानकावरून परिचालन होणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेस आणि विदर्भ एक्सप्रेस या नियमित करण्यात आलेल्या आहेत। सोबतच मध्य रेल्वे नागपूर विभागाअंतर्गत परिचालन होणाऱ्या LTT हावडा, LTT एक्सप्रेस, त्याचबरोबर नागपूर अहमदाबाद, नागपूर प्रेरणा एक्सप्रेस, नागपूर कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस, पुणे नागपूर एक्सप्रेस, LTT शालीमार, LTT एक्सप्रेस, पुणे नागपूर पुणे गरीबरथ एक्सप्रेस, LTT पुरी, LTT एक्सप्रेस, मुंबई नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई नागपूर एक्सप्रेस, अजनी पुणे एक्सप्रेस आणि पुणे हावडा पुणे एक्सप्रेस या सर्व गाड्या नियमित करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांना लांब अंतराचा प्रवास करणं आता सहज शक्य होणार आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।